इकडे ना वर्षाताई, अंकिता, डीपी दादा, सूरज यांनी कशाशी कोणाचं नातं जोडले हेच समजेना झाले। तुम्हाला समजलं तर हे मला देखील सांगा। तर इकडे ना वर्षाताई उभ्या असतात आणि त्या म्हणतात की मला थोडं लघुशंकेला जायचं आहे। तर ती म्हणते अरे सासूबाईंना सुसूबाईला जायचं आहे। तर वर्षाताईंना आनंद होतो की अरे कसं सुचतं तुला हे, आणि त्याच्यावरती त्या खुश होतात आणि तसंच बाथरूममध्ये जातात। तर ऑलरेडी बाथरूममध्ये डीपी दादा असतात। तर वर्षाताई म्हणतात की कोण गेला आता, बापरे। तर अंकिता म्हणते की अरे माझा भाऊ गेला इकडे आतमध्ये। त्यानंतर वर्षाताई म्हणतात अरे कशासाठी गेलाय नेमका तो। तर म्हणते की 15 मिनिटं थांबा मी लगेच बाहेर येतो। त्यावर वर्षाताई म्हणतात 15 मिनिटं तर 15 मिनिटं, 16 मिनिटं झाली नाही पाहिजेत, नाहीतर मी तुला वडून बाहेर काढेन। त्यानंतर अंकिता म्हणते की काय भाऊ लवकर या, माझ्या भावा लवकर बाहेर ये, नाहीतर या सासूबाई माझा छळ करतील। त्यात वर्षाताई म्हणतात की चांगलंच तोंड सुटले तुला, आता तू तोंड उघडून बोलायला लागलीस। तर अंकिता म्हणतात बोलायला लागणारच, बोललंच पाहिजे। तेवढ्यात हे बोलल्यावर अंकिता म्हणते की भाऊजी जरा आत या, तुमची आई मला त्रास देते। अचानक सूरज आत येतो आणि म्हणतो की काय वहिनी काय झालंय, माझी आई कधीच त्रास नाही देणार, ती जे काही सांगेल ना ते प्रेमानेच सांगते, हे माहिती आहे मला, तेवढा विश्वास आहे माझा। तर वर्षाताई सुद्धा म्हणतात की बघ माझ्या मुलाला किती विश्वास आहे। तर अशा प्रकारे सूरजला भाऊजी का म्हणतायत आणि अंकिताला वहिनी का म्हणतायत हेच मला समजत नाहीये। तर तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यांचं काय रिलेशन इथं आहे, आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।